कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। ह्या भाजीला तेल थोडं जास्तीच लागतं, त्यामुळे ही भाजी खूप टेस्टी होते। तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करूया। 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग ॲड करूया। त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या, तुम्ही याऐवजी आलं लसूण पेस्ट सुद्धा ॲड करू शकता। एक बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद या मराठी चॅनलवर। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यामध्ये मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहे, स्वच्छ धुवून। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण सुखे मसाले ॲड करूया। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो। मी 1 मोठा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये मीठ सुद्धा ॲड करू शकता। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचा आहे किंवा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक काप केलेली ॲड केलेली आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये वांगे आणि बटाटे बारीक काप करून स्वच्छ धुवून ॲड केलेले आहे। तर आज आपण विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी बनवणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता भाजी शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया। मी जवळपास 1 ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, 1 ते 1.5 ग्लास। बटाटे आणि वांगे शिजण्यासाठी, वांगे लवकर शिजतात पण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो। यामध्ये वरून थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे, म्हणजे अर्धा टीस्पून। त्यानंतर कसुरी मेथी, तुम्ही नक्की ट्राय करा, भाजीला खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ आणि हाय फ्लेमला 1 उकळी येऊ देऊया। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया। भाजी शिजायला जास्ती वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटात ही भाजी शिजवून तयार होते। तर बघा, झाकण ठेवून मी 4 मिनिटांमध्ये झाकण काढलेलं आहे। तुम्ही भाजी बघू शकता, मस्त असा दाटसर रस्सा आलेला आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि आपली आलू वांग्याची भाजी तयार झालेली आहे। रेसिपीज आवडल्यास प्लीज कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। बाय बाय।